एका बाईला नवरा कसा भेटला? घोंगडी इतका गोरा. बरं, यांच्या मनात शंका आली, काऊन हसल्या? घोंगडी पांढरी नसती का? तुम्हाला सगळ्या काळ्याच घोंगड्या दिसतात का? पांढरी नाही का घोंगडी एखादी? पण तुमचं ते काळ्याच घोंगडीवर ध्यान गेलं. घोंगडी इतका गोरा नवरा भेटला गणेशराव. पण सात्विक माणूस होता. त्या बाईच्या उभ्या आयुष्यात त्यानं कधीच बूट हरपून घरी आला नाही. कसा होता नवरा? घोंगडी सारखा. पण बाबा त्यानं एकाही दिवशी बूट हरपिला नाही. बूट कोण हरपित हे तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? तुम्ही पोटकिडे आहेत त्याच्यातले. मी तुम्हाला सांगावं याची गरज आहे का? जीवनात कधी बूट हरपून घरी आला नाही. जीवनात कधी बायकोला वाट पाहायला वेळ लावली नाही. जीवनात बायकोला माहेराला जाताना कधी तुटकी चप्पल दिली नाही. जीवनात बायको माहेराला जाताना कधी फाटकी साडी नाही. जीवनात कधी बायकोला या पोटाची खळगी भरण्यासाठी किराण्याची अडचण येऊ दिली नाही. नवरा कसा होता माहिती आहे? घोंगडीसारखा. कसा रंग आहे नवऱ्याचा? घोंगडीसारखा. महाराज इतकी जीवनात त्याच्या सुखसोयी होती म्हणून ती पतिव्रता स्त्री त्याला पांडुरंगा इतकी, बाबाजी त्याला भगवान शिवजी इतकी मानित होती. पण शेजारणीच्या पोटात डबा उठला. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, शेजाऱ्याच्याच पोटात डबे उठत आहेत म्हणून आपले घर पेटत आहेत. नाही तर तसा जाळच होत नाही घरात. शेजाऱ्याने इस्तू टाकल्याशिवाय घरच जळणत कोणाचीच. हे दुसऱ्याच्या इष्ट्यानंच घरं जळत आहेत. मला असं वाटतंय शेजाऱ्याचा इस्तू आत येऊ नये म्हणून आपण असा वल्ला पडदा टाकला पाहिजे की त्यानं आपल्याकडे फेकल्यावर त्याचंच जळालं पाहिजे. पण त्यानं इस्तू टाकल्यावर आपलं जळा म्हणून इकून तुम्ही भुसकट ठुलं. राखेलच्या कॅनी ठेवल्या म्हणून आपलं जळायलं. ते राखेलची कॅन म्हणजे दुसऱ्याचं ऐकिने. राखेलची कॅन म्हणजे दुसऱ्याचं ऐकून आपलं घर जाळणे. दुसऱ्याचं ऐकायचंच नाही याला म्हणायचं वल्ला पडदा लावला. त्या बाईने एके दिवशी सांगितलं, सकू काय बाई तू संसार करते, काय तुझा नवरा आहे घोंगडीसारखा काळा, काय 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 येड्यावानी. तिने ऐकण्याची मर्यादा होती. तिने एके दिवशी सांगितलं, बाई तुम्हाला एक बोलू का? 2-3 वर्ष झालं तुम्ही मला टोमणे मारतात. तुझा नवरा घोंगडीसारखा, तुझा नवरा घोंगडीसारखा, तुझा नवरा घोंगडीसारखा. एक बोलू का बाई तुम्हाला? तुमचा नवरा काचा इतका सुंदर आहे, काचा इतका सुंदर आहे. पण मला कळतंय तसं तुमचे पोरं त्याला उचलून आणतात बस स्टँडच्या मुतारीपाशी पडलेला असल्यावर. माझा असू द्या घोंगडीसारखा, पण दिवस माळवायच्या आधी आमच्या संसाराची काळजी करून घरी येतो. महाराज याला म्हणायचं पतिव्रता. तिची निष्ठा काही सांगू द्या, पण तिची निष्ठा तिच्या पतीवर होती. तितकी निष्ठा आपल्या धर्मावर असली पाहिजे. तितकी निष्ठा आपल्या संतावर असली पाहिजे. तितकी निष्ठा आपल्या संस्कृतीवर असली पाहिजे. भंगीर यायचं नाही, ऐकायचं. हे सांगणारे कानात शिस वाटणारे नालायक कुंटालानं जन्माला येतील, पण आपले कान त्यांच्या हातात द्यायचेच नाही. विठाला विठाला आणि आपल्याकडं ग्लानी येण्याचं एकमेव कारण एक आहे बाबाजी, आपले लोक एका फांदीवर बसतच नाहीत. एका फांदीवर बसणारच नाहीत. आज तुमच्या पाया पडतील की उद्या लगेच पिराच्या पाया पडायला जातील, की परवाच्या दिवशी लगेच कंदुरीला लिंब घेऊन जातील. हे इतके भंगिरे येत नाही. त्याच्यामुळं नेमकं यायला कोणता देव यांच्याकडे येईल त्या देवाला पण पंचायत पडती. हा जाऊ द्या मी झोपतो तेव जाईन. तेव देव म्हणतो जाऊ द्या, त्या दिवशी तिकडे गेलतं ना मी राहतो तेव जाईन. एकही येत नाही, याचा भोगा होतोय. आपल्याला सवय लागली. इथंच नास्ती परण लभ्यते. मी रात्री सांगितलं, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराशी. 2 जागेवर हात ठेवले आपलं शरीर थांबते का? कोणती एकच फांदी धरा. आपुला तो एक तेने विन जीवा. 17 जागेवर. किती नालायकपणा, किती नालायकपणा. आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीची पूजा करत असतात. लक्ष्मी देवीची पुराणाचा निर्णय. तुकोबाराय पुराणाला मानतात. पुराणाचा सिद्धांत आहे. लक्ष्मी देवीची आषाढ मासात पूजा करतात. त्या देवीला जात असताना पाण्याचा तांब्या आणि त्या पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा. लिंब हे लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. लिंब हे आयुर्वेदाचा अधिष्ठान आहे.
लिंब हे हजारो रोग दूर करण्याची ताकद कडुलिंबात आहे. म्हणून त्या लिंबाचा ओला डाखळा त्या पाण्यात ठेवायचा, जगदंबेच्या दर्शनाकरता जायचा आषाढ महिन्यात. आणि आषाढ महिन्यात रोगाची लागण जास्त होत असते, दलदलीचं वातावरण असतं, पाणी दूषित होत असतं, बऱ्यापैकी पक्वान्न दूषित होत असतात. आणि म्हणून त्या देवीचं दर्शन घ्यायचं, त्या पाण्यात त्याच्यातलं काही पाणी त्या देवीला समर्पित करायचं आणि त्या लिंबाच्या डाखळ्याचा तो ती खालचा कोंब असतो ते त्याच्यात त्या पाण्यात असा घासत असतो आणि ते पाणी घरी लेकराला द्यायचं. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तिला लक्ष्मी देवी म्हणतात. पण आता ह्या 10 वर्षात तोंडाचं सुख घेणाऱ्या नालायकानं तिला लक्ष्मी देवी न म्हणता तिला मर्याई नाव ठेवलं आणि तिला लिंबाचा डाखळा न नेता ढवळे लिंब नेले. त्या देवीला कोणते लिंब नेले? ढवळे. त्या देवीला ढवळे लिंब आवडत नाहीत, याच्या जिभेचे चोचले पूर्ण करण्याकरता देवीला बदनाम केलं. हो, आपल्याकडं सांगितलं नाही, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते घेते. जे आपल्या पोटाकरता भीक मागते ते देव आपलं कधीच कल्याण करू शकत नाहीत, कधीच कल्याण करू शकत नाहीत. म्हणून निर्णय असा घ्या, सात्विक देवांच्या पुढे, सात्विक संतांच्या पुढे आपलं मस्तक वाकवा. नालायक महाराजांच्या पण पाया पडू नका. त्याच्या पायातून पाप तुमच्या डोक्यात येईल आणि बंधा तुमचा संसार जळून जाईल. महाराज जे संप्रदायात निष्ठ आहेत अशा लोकांच्या पाया पड जा, की जेणेकरून तुमचं पाप जाळण्याची ताकद त्यांच्यात असते. कोणाचे नका पाया पड जाऊ, विनंती करतो तुम्हाला. विठाला 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 यशोदेकडे का? आपल्या प्रत्येक देवता अग्नीच्या मुखातून जेवत असतात, अग्नीच्या मुखातून. एक माहीत असावं गणेशराव तुम्हाला, आपल्या जुन्या काळातल्या बायका चुलीवर स्वयंपाक करायच्या. आता काळ गॅसचा आलाय, मी त्याच्या विरोधात बोलणार नाही. कालाय तस्मै नमा, त्याच्या विरोधात नाही बोलणार. काळ आला, काळ आला. महाराज पूर्वीच्या काळात बाळंतीण जर डिलिव्हरीचा पेशंट असेल तर बैलगाडीमध्ये तालुक्याला जायची परिस्थिती होती. आणि काही काही रस्त्यानं अशा गाडीवाटा होत्या बाबाजी की त्या गाडीवाटानं बैलगाडी चलत नव्हती, म्हणून बाजावर त्या स्त्रीला ठेवीत आणि त्या बाजाला दांड्या लावीत. प्रेत नेतात का प्रेत, असं त्या डिलिव्हरीच्या पेशंटला खांद्यावर हॉस्पिटलपर्यंत नेत. तो काळ सांगतोय, तो काळ. आता शेळ्या पायी पायी जाईनत बाजारात. आता शेपुड्या टेम्पूत चालल्या. आता तर बाया कस काय बैलगाड्यात जाते? मला सांगा, काल आहे तस्मै नमा. मी काय विरोधात बोलणार नाही, काळ आला काळ. पूर्वीच्या काळात चुलीवर स्वयंपाक करायचा, आता गॅसवर करतात. मला काही त्याच्या विरोधात बोलायचं नाही, पण शक्य असल्यास आजही चुलीवर खाण्याचा प्रयत्न करत जा. आजही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांनी कोपऱ्यात एक चूल मांडलीच पाहिजे. किमान ज्या दिवशी भाकरी केल्या त्या दिवशी चुलीवर करत जा. ज्या दिवशी वांगे भाजायचे त्या दिवशी गॅसवर नका भाजी जाऊ. ते वांगे त्या चुलीच्या आहारात कोची जा ना. हो, त्या चुलीच्या आहारात अग्नीत भाजलेले वांगे तुमचा जठराग्नी शुद्ध करू शकतात. निदान इतकं खाचं शिका ना, शिका, खाचं शिका. ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्यानं पुण्यातलं दूध खाऊ नका असं म्हणणार नाही, पण ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्यानं 2 गायी पाळल्या तर त्याला काय धनुर्वात आलाय का? पण 25 एकर जमीन काळीची असताना बी उंदीर धरल्या आणि ती पुडी आणतो. महाराज दूध प्या. मी म्हणलं बोके आहे का मी हे दूध प्यायला? हे तूच पी आणि तू आंघोळ कर यानं पुन्हा. हो, बोके आहेत का आम्ही आम्हाला त्याच्यातलं दूध पाजा? घरच्या गाईचं खाचं शिका, म्हसाड पाळा, गाय पाळा, शिका ना. हा, जरा जरा शेणाचं टोपलं उचलायचं शिक जा ना. गाईचा गोठा झाडून काढायचं शिका ना. तुम्ही कुठंच वाकणत बसताना अग ग ग, उठताना अग ग ग, कमरात वेल्डिंग, मानात वेल्डिंग, फर्यात वेल्डिंग, बगलात वेल्डिंग, हात वाकणात आणि झोपताना पसाभर गोळ्या खाऊन झोपायलात. उठल्यावर बी गोळीच खालात, मग दात घासायलात. हो, ॲसिडिटी झाली, वरण खाल्लं, स्टो पेटलाय पोटात तुया स्टो. जलोशील गोळ्या 2-3 खाल्ल्या. जलोशील गोळ्या खाऊच नको, त्याचं पिठलंच करून काय. हो, 2-4 भाकरी कर जलोशील गोळ्याची, तुझी ॲसिडिटी कायमची जाईल. कामं करायचं शिका ना. 500-500 एकरवाली माणसं येडा करायला शेतात जात होते. आता 1.5 एकर जमिनीवाला 10.5ला दात घासी तू, जसा याचा आजा मंत्री आहे. हा, मोकार सोसायटीचा अध्यक्ष हरामखोर कुठला, 10.5ला दात घाशी तू. तुला ज्यानं बायको दिली त्याचं नशीब फुटलंय, त्यानं तुला पोरगी दिली. ना आलाय का? तिचं नशीब पालथं. तू यासारखा सुंब्या भेटलाय तिला. विठाला 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 विठाला. हे उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी.
लक्ष्मी माणसानं काम केलं पाहिजे. आपण कर्मभूमीवर आलोत, झोपण्यासाठी नाही. झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर अजगराची संख्या जास्त झाली असती. हे मोठाले लोक मोठे होतेत ना, हे खाली बसल्या बसल्या दिल्लीतल्या लोकांचे हे वाभाडे काढतात, हे नालायक लोक. अरे त्या लोकांना झोपा नाही ता, रात्रंदिवस ते लोक बेजारीत बाबाजी, तेव्हा ती लोक मोठे होतेत. आणि हे उगेच आपले हे दुसऱ्यावर जळणारी माणसं. नाही, काम करायचं. आपण जितकं काम करू तितकं मोठे मोठे होत राहू. चला, चुलीवर स्वयंपाक असायचा. टिकल्यावाल्यांनी जुन्या सासूला विचारा, आजच सासूला विचारा कशी पद्धत होती जुन्या काळात. जुन्या काळातली बाई जर भाकरीला बसली किंवा चपात्या करायला बसली, ती बाजरीची असेल, गव्हाची असेल, ज्वारीची असेल, मकेची असेल, उडदाची असेल, कळण्याची असेल, मिसळ्याची असेल, ही आंबाडीच्या त्या पिळ्याची भाकरी असेल, ह्या भाकरी करायला बसलेली जुनी बाई रुपया एवढी भाकरी करीत होती. आधी 8 आण्यासारखी, रुपयाच्या नाण्यासारखी एक भाकरी करायची, ती तयाव टाकायची, ती भाजली की ती भाकरीचा, ती छोटीशी भाकरी चुलीत टाकायची, 2 थेंब पाण्याचे टाकायचे आणि अग्नीला नमस्कार करायची. म्हणजे सर्व देवता तेवढ्या चिपट्यानं जेवायच्या. आणि तितक्या चिपट्याचा आशीर्वाद किती होता माहिती आहे का? हे अग्नी नारायणा, माझ्याकडनं तुला नैवेद्य रे. अश्विनी कुमार तृप्त व्हायचे आणि त्या घरात त्या लोकांनी त्या चुलीवरचा स्वयंपाक खाल्ल्यावर एकाचंही पोट दुखत नव्हतं. या सर्व देवतेची कृपा होती. कारण आपण जे कमवतो ना त्याच्यातला प्रत्येकाचा भाग प्रत्येकाचा ठरलेला आहे. प्रत्येकाचा भाग. शेतकरी राजाचं जीवन बघा ना, शेतकरी राजाचं जीवन बघा. खळं केल्याच्या नंतर मात्र सांडते, मात्र जमा केलं तरी इकडे तिकडे दाणे थांबतात. ते दाणे पक्ष्यांचे आहेत, ते दाणे उंदरांचे आहेत, ते दाणे घुशींचे आहेत, ते दाणे मुंगसांचे आहेत, ते दाणे प्रत्येक जीवाचे आहेत. शेतकरी राजाच्या घरात जितकं येईल तितकं त्याचं, आणि शेतात राहील ते बाकींच्या जीवाचं असतं. महाराज, यज्ञ आहे त्याच्या जीवनात, हो, याग आहे त्याच्या जीवनात. त्याच्या जीवनात नाना प्रकारच्या यज्ञाची सिद्धांत आहे. म्हणून मी सांगतोय, ज्याच्या वाट्याला जमीन असेल तो भारत देशातला राजा असेल. ज्याच्या नावानं सातबारा असेल का गणेशराव, तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. त्याला नाना प्रकारचे यज्ञ करण्याचा योग येतोय. अहो, त्यानं ज्वारी पेरली, चुकून पक्षी त्याच्या ज्वारीचे कंस खातात. त्यानं गहू पेरले, सांडलेल्या ओंब्या उंदरं खातात. महाराज, नाना प्रकारच्या जीवाचं पोषण करणारा शेतकरी राजा आहे. चुकून एखाद्याची गाय मसड आली, 10-5 आळा शेती खाईल. एखाद्याचा बैल आला, 10-5 कंस तो खाईल. कारण त्याच्या जीवनात कायमस्वरूपी यज्ञ असतो. तो फक्त शेतकरी राजा असतो. तो शेतकरी राजा. शेतीवर प्रेम करा. महाराज, अग्नीची कृपा झाली आणि अग्नीनं त्या स्त्रीला सांगितलं, काय देऊ? एकच दे. देव माझ्या पोटी जन्माला यावा. आणि अग्निदेवाकडे गेला आणि देवाला सांगितलं, देवा मी त्या बाईवर प्रसन्न आहे. तिनं अग्नीची साधना केली आणि तिनं सांगितलं, देव माझ्या पोटी जन्माला यावा. भगवंतानं सांगितलं, अग्नी एक लक्षात ठेव, तिच्या उदरातून जन्माला यावा तिचं इतकं पुण्य नाही, पण तुझी तिनं साधना केली म्हणून तिला मी निराश होऊ देणार नाही. पोटातून जरी नाही जन्माला आलो तरी तिला गोकुळात जन्म भेटेल. तीच यशोदा. आणि तिच्याकडे 11 वर्ष 53 दिवस. वाक्य नीट ऐका, पुराण सांगते 11 वर्ष 53 दिवस तिच्या पोटातून जरी जन्म नाही घेतला तर जन्मदात्या मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस तिच्याकडे राहीन. तिचं नाव यशोदा आणि ती गोकुळात. म्हणून जनाबाई पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी. आता त्याचा सिद्धांत पुढे सांगतो. तोपर्यंत विठोबा रखुमाई, कुमारी रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हर जय 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 हर जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा हे हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी चालत असलेला हा दिव्य ज्ञान यज्ञ भगवान शिवजींचा अधिष्ठान रहितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा गौमातेचा अधिष्ठान आणि गणेशराव तुमच्या परिवारावर असलेली माझ्या श्रीगुरूंची कृपा 1008 धर्माचार्य श्री गुरु दयानंद स्वामींची कृपा या संत महंतांची तुमच्यावरची कृपा आहे सहज मोठ्यांचं वाक्य सांगेल या विश्वाच्या पाठीवर ज्यांच्यावर संतांची कृपा आहे त्याच्यावर विश्वाची कृपा होते आणि ज्याच्यावर संतांची कृपा नाही त्याच्यावर देवाची कृपा कधीच होत नसते सगळ्या गोष्टी मोडून टाकायची ताकद ती संतात असते प्रारब्ध बदलायची ताकद ती संतात असते अशी परमपावन कृपा गुरुवर्यांची आहे फार दिवसापासून तुमच्या कुटुंबाला तुम्हाला महाराजांची सेवा स्वामीजींची सेवा तुम्हाला घडली आणि त्या सेवेचं फळ आहे एवढा मोठा यज्ञ एखाद्या 2000 लोकसंख्येच्या गावानं विचार केला मी खूप फिरतोय महाराष्ट्रात खूप फिरतो 2000 लोकसंख्येचं गाव असेल त्या गावानं विचार केला तरी एखाद्या वेळेस त्यांचा मेळ होत नाही आणि एवढा मोठा सप्ता करू शकत नाहीत ते का होऊ शकत नाही कारण ते एकत्रित येऊ शकत नाहीत पैसे प्रचंड असतील त्यांच्याकडे प्रचंड असतील पण नाहीत करू शकत ते तुम्ही एकट्याने एवढं सत्र भरावं तुम्ही वैभवशाली आहात पैशावाले आहात हे मला नाही सांगता येणार पण मला एक सांगता येईल तुमच्यावर संतांची कृपा आहे बाबाजी सारख्या आणि ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे म्हणून तुम्ही या ज्ञानाचा यज्ञ केलाय नाही तर पैसे नाहीत अशी माणसं नाहीत जगात खूप पैसे आहेत काही माणसांकडं एवढं धान्य आहे की त्यांच्या बाप दाद्यापासून पाप आहे म्हणून त्यांच्या धान्याला किडे पण लागत नाहीत तर माणसं कशी खातील त्यांच्या गव्हा ज्वारीला औषध न टाकता किडे लागत नाहीत म्हणजे किड्यांनी सुद्धा विचार केला याचे गहू खायचे नाही किड्यानं सुद्धा विचार केला याच्या ज्वारीला खायचं नाही कारण ते पुण्यच नाही ना महाराज नुसत्या हाती उठवी काग काही माणसं इतकी निर्दयी असतात की भरक्या हातानं कावळ्याला सुद्धा उठीत नाहीत त्याला वाटतं आपले कण जर उडाले तर कावळ्या खाईन कारण आपल्या जीवनात काही दातृत्व घडायचं असेल तर त्याच्यासाठी पुण्य लागतं आपल्याच्यानं एखादी सेवा घडायची असेल तर त्याच्याच्यानं पुण्य लागतंय मी फार दिवसापासून मनात विचार करत होतो पैसे आहेत माझ्याकडे मी माईकवर सांगतोय किती कॅमेरे आहेत पुढं मी का कोणाचे खिशे कापले का कुठं डाका टाकलाय कुठं काय केलंय काय जास्त त्याचा माणूस हा प्रारब्धान मोठा होत असतो काय जास्त त्याचं प्रारब्ध आहे त्याला काय विचार नाही इकत आणलेली बैल बांधून वैरण खातेत आणि देवाला सोडायला कठाळ्या कोणाची मका खात होते नशीब घेऊन आला आणि कठाळ्या नशीब घेऊन आला नशीब तसं बाळूचं नशीब आहे ना नशीब आहे मला काय अडचण नाही पैशाची पण मी एकच मागणं मागत होतो या साधू संतांकडे मला एक ना एक दिवस गायीची सेवा घडावी एक ना एक दिवस गायीची मी माईकवर उल्लेख करणार नाही पण माझ्या अंतकरणात कितीतरी मंदिरांसाठी सुद्धा मी पावत्या गुप्त फाडल्या मला त्याच्यातही समाधान नव्हतं कारण जगात मंदिरं बांधणारी माणसं खूप आहेत
तिथं गिरगावच्या बाळूची गरज नाही. पण मला एकच लक्षात येत होतं, तू 10-5 गायी पाळ आणि त्या गायीची सेवा करून मर, इतकीच माझी अपेक्षा होती. आणि ती मला देव माझी पूर्ण करत 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 राहा लागलेला आहे. आणि बाबाजी तुमच्यासारख्याच्या सर्व संतांच्या आशीर्वादानं गायीची सेवा जास्तीत जास्त करण्याचा योग माझ्या जीवनात यावा, इतकाच मला जाता जाता आशीर्वाद द्या. हो, माझ्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती ढेपीच्या रूपात, पेंडीच्या रूपात, गुळीच्या रूपात, कडब्याच्या रूपात गायीकडे जावी, ही एवढा आशीर्वाद मला मिळावा. पोरासाठी तर मी कमवून ठेवलंयच. विठाला विठाला आणि ते पुण्य अनायाशे. तुम्ही कीर्तनकार नाहीत गणेशराव, तुम्ही भागवतकार नाहीत, तुम्ही शिवपुराणकार नाहीत, तुम्ही रामायणकार नाहीत, तुम्ही एखादा प्रवचनकार नाहीत, तरी पण काही नसताना तुम्हाला गायीची सेवा घडते, हे तुमच्या वाडवडिलांचं पुण्य आहे. आणि अशीच सेवा घडत राहू. आणि त्या सेवेच्या पुण्याईनं आपण प्रपंचातली माणसं आहोत, आपण भरकी माणसं आहोत. संसारातली माणसं चमचा भरू की टोपलं भर चिखलानं भरलेली असतेच. कोणी टोपलं भर, कोणी गाडी भर, कोणी ट्रॅक्टर भर, कोणी रेल्वे भर, पण चमचा भर का होत नाही, इतक्या पण चिखलानं आपण भरलेली आहेत. केवळ कारण आपण संसारातली माणसं आहोत. आणि आपण प्रपंचातल्या माणसानं हे भरकं बाजूला काढण्यासाठी हे पाण्यानं धुतल्या जात नाही, याला सेवेनं धुवावं लागते. आणि ती सेवा वाडवडिलांची असावा, घरातल्या वयस्कर लोकांची असावा, संतांची असावा, अन्नदानाची असावी, गोमातेची असावी, धर्माचं नाव वाढण्यासाठी असावी, एखादं धर्माचं मंदिर होण्यासाठी असावी. ती सेवा संसारातल्या माणसाला घडली की त्याच्या भोवतालचं दूषित वलय आहे का, दूषित वायू आहे का, दूषित वलय आहे का, दूषित कवच आहे का, दूषित कंपाऊंड आहे का, हे फक्त सेवेनंच जळू शकतंय. हे फक्त सेवेनं जळू शकतंय. संतांची सेवा असेल, धर्मांची सेवा असेल, नामाचा प्रचार असेल, गौमातेची सेवा असेल, वाडवडिलांची सेवा असेल. मी नेहमी सांगत असतो, ज्या बाईचे मालक कपाळावर कुंकू आहे तिनं नवऱ्याचं दर्शन दिवसात एकदा घेतलं पाहिजे, तरच तिला महाराजाच्या पाया पडायची लायकी आहे. नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. तिची लायकीच नाही महाराजाच्या पाया पडायची. तिनं दिवसात एकदा आंघोळ केल्यावर नवऱ्याच्या पाया पडावा, तर तिला भारतातल्या महाराजाच्या पाया पडायची लायकी आहे. ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्यानं दिवसात एकदा आईवडिलाचं दर्शन घ्यायचं, तरच महाराजाच्या पाया पडायचं. नाही तर त्याच्या पापानं बिचारा एखादा चांगला महाराज पण जुळून जाईल. मायबापाच्या दर्शना इतकं पुण्य. मला सोपं सांगा वाटतं, मी अडचणीत हात घालीत बी नाही, इचून निघत असते. मग डसल्यावर कोण्या दवाखान्यात जायचं. त्याच्यामुळे सोपा परमार्थ, आपल्या मालकाचं दर्शन घ्या, मग साधूचं दर्शन घ्या, आपल्या आईवडिलाचं दर्शन घ्या, मग साधूचं दर्शन घ्या. आणि चांगला साधू मालकाच्या पुण्याईनंच मिळत असतो. चांगला साधू, चांगला महात्मा, चांगला वारकरी आईवडिलाच्या दर्शनानंच मिळत असतो. ज्याला आईवडिलाचं पुण्य नाही त्याला चांगला साधू सापडत नसतो. मग 6 धुणारा सापडायचा असेल तर आईवडिलाचं पुण्य लागतंय. आणि साधणाराला पाहिजे असेल तर मग कशाच्याच पुण्याची गरज नाही. विठाला विठाला गणेशराव, तुमच्या कुटुंबावर महात्म्यांची कृपा आहे, एवढी मोठी महात्मे. आणि परिसरामध्ये बाबाजी तुमची भूमी तपोभूमी आहे, खूपशे यज्ञ. काल मी जिथं सर्वानंद सरस्वती महाराजांच्या आश्रमावर गेलो धानोऱ्याला, तिथं ब्रह्मलीन शिवस्वरूप काशीगिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा चालू आहे. गोडसं शिवजींचं मंदिर आहे. 108 किलोचा कळस मंदिराला बसणार पुढच्या वर्षी, 108 किलोचा. बाबाजी, हा परिसर आहे ना तुमचा, हा परिसर तपोभूमी आहे, हे देवभूमी आहे तुमचा परिसर. कारण या परिसरात यज्ञ, मी बाबाजींच्याच मार्गदर्शनात त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कितीतरी यज्ञात कीर्तन केली बाबा, कितीतरी. पवित्र भूमी आहे तुमची, परिसर पवित्र आहे. कारण ही तुमच्या अंतःकरणात हा भाव जागा होतो ना गणेशराव, हे तुमचा नाही, ह्या मातीची ताकद आहे. ह्या मातीत केलेल्या ह्या संतांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे बाबाजी सारख्या. आणि तो पुरुषार्थ तुम्हाला स्फूर्त करत आहे आणि धर्म उंच नेण्याचं काम तुम्हाला करायला लावतोय. ह्या साधूंची ताकद आहे. धन्य यशोदा ती माय. यशोदेला माय का? माय तर देवकी आहे, मग यशोदा माय का? बापूंनी सांगितलं 10-5 मिनिटं घळघळ करा म्हणून 1च्या पुढं सरकतोय. बापूंचा आदेश होता, जरा कमी करू नका. तसं मी कीर्तन कुठंच कमी करत नाही माऊली, कधीच नाही. माप भरून सांडावा.
महाराज वक्ता जर घड्याळ पाहत असेल तर त्या वक्त्याने एक लक्षात ठेवायचं, काळाची काठी आपल्या डोक्यात आहे. कारण घड्याळ कुठं पाहायची असते माहिती आहे का? चुकीचं काम करताना, भजन करताना घड्याळ पाहायचीच नाही. आणि त्यातली त्यात पाकिटं घेणाऱ्याने तर घड्याळ पाहायचीच नाही. यम इतका हानीन की इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. यमाला कळणार नाही कुठं कुठं लाकडं हाणावा, यमाला कळणार नाही तापलेल्या गजानं कुठं कुठं चटकाने द्यावा. त्याच्यामुळे मला नाही कीर्तनात संकोच नाही टायमाच्या बाबतीत. बरं बाबा, हे घसा दिलाय कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्या मनात आल्यावर जर आता दाबला तर उद्या निरोप जातो, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. उद्या 12:30 वाजता त्यांचा अंत्यविधी आहे. लगेच क्लिप गाजल्या जाती, गेले दिगंबर. यायला तर आकलीचे कांदेच नाहीत, ही क्लिप कोणाला टाकावं? नदीला गेले आकली. हे अभंगाचं कडवं कोण्या नालायकाला टाकीत असतात का? महाराज त्या दर्जेचा माणूस असावा त्याला हे अभंग टाकावं, कोणाला नाही. विठाला 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 विठ्ठल महाराज, व्यक्ती स्वातंत्र्य झालं संप्रदायात. प्रत्येकाला वाटते माझी जहागिरी. नाही माऊली, आम्हा कीर्तनकाराची संप्रदायावर जहागिरी नाही. या संप्रदाय जहागिरी आधुरीव लोकांची आहे, ज्यांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले असे फडकरी आहेत. एक सांगू गणेशराव, त्या फडकऱ्यांच्या जीवनात गाणं हा शब्द सोडून द्या, शपक अभंग पण घेत नाहीत. शपक अभंग घेत नाहीत. अभंग काय साधना असेल या लोकांची. म्हणून परमार्थ या महाराष्ट्राच्या मातीतील आधारीव फडकऱ्यांमुळे परमार्थ आहे. आमच्यासारख्या काल परवाच्या कीर्तनकारांमुळे नाही, ह्या टपराच्या गाडीत बसून माझ सारख्या गिरगावच्या बाळूने इकडे तिकडे फिरणाऱ्यामुळे नाही. ह्या संप्रदाय ज्यांनी रक्ताच्या कणापासून जोपासलाय, त्यांच्या कणाकणात संप्रदाय, ज्यांच्यात अभंग सुद्धा शपक स्वीकारला जात नाही. महाराज, चुकीची चाल स्वीकारल्या जात नाही, चुकीचा स्वर स्वीकारला जात नाही, चुकीचं गाणं स्वीकारल्या जात नाही. ह्या लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय, आमच्यासारख्यांनी नाही. आम्हाला गर्व माऊली, आपल्याला गर्व नाही यायला पाहिजे. आपण या मोठ्या लोकांमुळे परमार्थात येत, आपल्यामुळे परमार्थ नाही, त्यांच्यामुळे परमार्थ आहे. म्हणून त्या पवित्र परंपरेतल्या लोकांना साष्टांग प्रणिपात करतोय. महाराज, 300 वर्षाच्या परंपरा काय काही, 300-350 वर्षाची. श्रीगुरु बोधले महाराज, मानकोजी बोधले महाराज, 300-350 वर्षाची परंपरा. महाराज, ज्या परंपरेत एक भागीरथी नावाची माऊली जन्माला आली, त्या भागीरथी नावाच्या माऊलीनं जगाच्या बापाला रडायला लावलंय. विश्वाचा बाप, ती पाया पडत असताना देवाचे डोळ्यातले पाणी तिच्या पाठीवर पडतंय. अशी भागीरथी त्या पवित्र मानकोजी बोधले महाराजांच्या कुटुंबात जन्माला आली. त्या कुटुंबातले वारकरी सध्या आता जयवंत बाप्पा आहेत. बाप्पांचे वडील दादा आहेत. 350 वर्षाची परंपरा. काय परंपरा आहेत महाराजा. या परंपरेमुळे संप्रदाय जिवंत आहे. त्याच भागामध्ये रामकृष्ण भाऊंची परंपरा, धाराशिव भागामध्ये रामकृष्ण भाऊंची परंपरा. श्रीगुरु वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ जात राहिले. गणेशराव, आस्ती संचयाचा कार्यक्रम आपण राखेचा कार्यक्रम म्हणतो. सगळी परिसरातली वारकरी श्रीगुरु भाऊंचं पार्थिव अग्निमय झाल्याच्या नंतर तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा. सगळी लोक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणावर गेले. तर रामकृष्ण भाऊंची कवटी सापडली, कवटी डोक्याची कवटी. तर वैकुंठवासी रामकृष्ण भाऊंच्या कवटीवर 10-15 क्विंटल सरपण आणि एखादा ट्रॅक्टर भर नारळ असतील. तेवढ्या इंधनामध्ये शरीर जळून दग्ध झालं, तरी पण कपाळावरच्या कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण रामकृष्ण हरी. माऊली महाराज, या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत. या लोकांमुळे खाली गेले की शंकर महाराज कंधारकर, आमचे बाबारावजी गिरगावकर शिष्य होते. त्यांच्याकडे चातुर्मास केला संभाजीनगरला. गुरुवर्य बाबाजी ते सकाळी देवपूजा करत असताना चंदन कालवलं, उगाळलं
की पाटावरच्या धातूच्या देवता पुढं सरकत होत्या. काय साधना या लोकांची महाराज. महाराज या पवित्र महात्म्यांमुळे संप्रदाय जिवंत आहे, आमच्यामुळे नाही. नाही, आमच्यामुळे नाही. माणसानं श्रेयवाद घेतला नाही पाहिजे. आपण जर केलं तर आपण म्हणायचं आपण याच्या लायकीचे आहेत. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. आपण त्या दशेला यावं. काय अखंड वाऱ्या. गणेशराव अशी काही लोक आहेत, एका एकादशीला आळंदीला असतात, वद्य एकादशीला, तर शुद्ध एकादशीला पंढरपूरला. शुद्ध एकादशीची द्वादशी सोडली की पंढरपूरहून पायी आळंदीला जायचं, आणि आळंदीतल्या वद्य द्वादशी सुटली की तिसरा पहारा पुन्हा पंढरपूरला निघायचंय. 20-20 वर्ष झाले असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. अख्खं जीवन आळंदी पंढरी, पंढरी आळंदी, आळंदी पंढरी, पंढरी आळंदी, देहू पंढरी, पंढरी देहू, देहू पंढरी, पंढरी देहू. अख्खं जीवन वारीत गेले, अख्खं जीवन वारीत. या सात्विक सदाचारी पुण्यशील निष्ठावंत वारकऱ्यांमुळे संप्रदाय जिवंत आहे. हा धर्म त्या लोकांमुळे जिवंत आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला कीर्तन करण्याचा योग आहे. फक्त आम्हाला संप्रदाय किती निमूटपणे सांभाळायचा आहे आणि किती लोकांपुढे चांगल्या पद्धतीनं मांडायचा आहे हे आता आम्ही ठरवायचंय. आम्ही ठरवायचंय. आणि आम्ही जर चुका केल्या ना गणेशराव, तर वरचा काठी घेऊन उभा आहे. कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ह्या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तुमच्या मंदिरातले मालक. भगवान शिवशंकर बाबाजी या संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवजी आहेत. चला, यशोदेच्या जीवनात वात्सल्य का, आई का? कारण ज्या वेळेला कृष्ण परमात्मा मथुरेकडे निघाले, आक्रूर रथ घेऊन आले, त्या रथात बसले, रथातनं खाली बोलवलं आणि यशोदेनं सगळी दुधाची पदार्थ काढली. दही काढलं, लोणी काढलं, तूप काढलं, ताक काढलं, दूध काढलं. काय एखादा पेढा केला असेल तो पेढा काढला, रबडी केली असेल ती रबडी काढली, भात काढला, साखर काढली, गूळ काढला. ही सगळी पदार्थ एका ताटात ठेवली. कृष्ण कन्हैयाला चंदनाच्या पाटावर बसिलं, त्याच्यातला एक एक घास सगळा खाऊ घातला. सगळा खाऊ घातला कृष्णाला. दुधासोबत ताक खाऊ घालतात का हे मला माहीत नाही, पण ताकाचा चमचा, दुधाचा चमचा, दह्याचा चमचा, लोण्याचा चमचा, पेढ्याचा चमचा, श्रीखंडाचा चमचा, बासुंदीचा चमचा, भाताचा चमचा, साखरेचा चमचा, गुळाचा चमचा, हे सगळं खाऊ घातलं बाबाजी. आणि यशोदेनं कृष्ण कन्हैयाचं तोंड पुसलं आणि हातात पाणी घेतलं आणि त्या सगळ्या पात्राच्या भोवताल गणेशराव ते पाणी फिरवलं. भगवंतानी हात धरला. मैया, हे मैया, जेवायच्या अगोदर पाणी फिरवत असतात हे मला माहीत आहे, पण आज 11 वर्ष 53 दिवस झाले आई तू उलट काम का केलंस ग? जेवण झाल्याच्या नंतर हात का पाणी का फिरवलं? जाऊ दे कन्हैया, असू दे, पुन्हा कधी योग आल्यावर सांगेल. सांग न ग मैया, हे माय सांग न. हे इकडे का आवाज करा, सांग न ग आई, आई सांग न ग, याचं कारण काय? यशोदेनं सांगितलं, कृष्ण ऐकायची ताकद आहे तुझ्यात? हो सांग माय. कन्हैया, तू ज्या दिवशी आमच्या घरी आलास, तू 4 वर्षाचा झाल्याच्या नंतर मला कळालं तू देवकीचा आहेस. आधी माहित नव्हतं बरं. 4 वर्षाच्या नंतर कळालं तू देवकीचा आहेस. हे नंदराजा कर भरण्यासाठी मथुरेत गेले आणि तिथं वसुदेवाने नंदाला सांगितलं, नंदराज, तुमच्याकडची कन्या मी आणली होती आणि माझा मुलगा तुम्हाला दिलाय. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. नंदराजाने यशोदेला सांगितलं, यशोदे, हा कन्हैया देवकीचा आहे. एक सांगू का यशोदे, एक ना एक दिवस हा देवकी मातेकडे जाईल. पण ज्या दिवशी याच्या आईकडे जाईल, त्याच्या आईनं जर विचारलं, कन्हैया, यशोदेनं तुझी सेवा कशी केली, तर त्याचं तोंड बंद पडावा आणि डोळे उघडावा, रडण्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काही नसावा, इतकी सेवा कर. कन्हैया, आज तुझं जेवण झाल्याच्या नंतर या सगळ्या पदार्थावर पाणी फिरवलंय. पेढ्यावर असेल, दुधावर असेल, दह्यावर असेल, तुपावर असेल, लोण्यावर असेल, श्रीखंडावर असेल, बासुंदीवर असेल, भातावर असेल, गुळावर असेल, साखरेवर असेल, एवढ्या पदार्थावर पाणी याच्याकरता फिरलं. मी संकल्प केलता, याच्यातले जे पदार्थ तू खाशील ते मी खाईल. कन्हैया, ज्या दिवशी तू दूध पिलंस का रे, त्या दिवशी मी दुधाला हात लाईत होते. कन्हैया, तू ज्या दिवशी दही घेतलंस का रे,
कडकडतं ऊन जरी असलं तर तू ज्या दिवशी घरचं दही घेतलं नाहीस त्या दिवशी मी दही तोंडाला लावलं नाही रे कन्हैया. ज्या दिवशी तू भात घेतला नाहीस त्या दिवशी मी भात तोंडाला लावला नाही रे कन्हैया. तू ज्या दिवशी जी वस्तू खाशील तीच वस्तू मी त्या दिवशी खाल्ली. माझा संकल्प आहे. मग आई आज पाणी का फिरवलं? ऐक कन्हैया, आज तू आमचा वाडा सोडून गोकुळ सोडून मथुरेत जाणार आहेस. गोकुळ सोडून मथुरेत जाणार आहेस. आजपासून या पदार्थावर याच्याकरता पाणी फिरिलंय. या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत याच्यातली एकही वस्तू खाणार नाही. महाराज, जगात मायनं संगणेशराव आपल्या लेकरासाठी इतक्या वस्तूचा त्याग करणारा जगात एकच माय, तिचं नाव बाबाजी यशोदा होतं. म्हणून धन्य यशोदा ती माय आणि दाशी जनी वंदी पाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली काल्याच्या अभंगाला चाल म्हणू. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारे दोहे कडे मुख पसरवणे घडे. हाती दारा गारे दोहीचा खोका तुम्ही वारे दोहे कडे मुख पसरवणे घडे. हाती टोका आणि निधी का तुम्ही वारे दोहे कडे मुख पसरवणे घडे. धरिला कृष्ण म्हणे अवकाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा. खोलिया ब्रह्मनिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका तुका वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवनिका संभ्रम. वैष्णव हे वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकामेका काला वाटू विठ्ठल बोलिलेले करू वेडे वाकुळे उत्तरे. समापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही
ठाई विचारिला अधिकार मी आपुला करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध योगे 28 विथे बरे उभा मांगे रकुमाई दिश दिवे शोभा कुंडलिका भेटी प्रब्रह्मा करणे वाली भीमा भूधर जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा माई वल्लभ राई वल्लभ पाहि जो लगा जय देव जय तुलसी माळा गळा कर ठेवली कंठी असे पितांबर कस्तुरी ललाट देव सुराराडीते भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहतो जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ पाहि जो लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन घ्या मात्र मुक्ती केशवाशी नामदेव भाव वाळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ पाहि जो लगा जय देव आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेव साधु संत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा लोक ज्ञान जगे तनडात कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेव साधु संत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन आई मस्त ठेवले आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवक साधू संत मनोविधिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती बाह्य दाखवे आरती तुकारामा राघवे सागरात पाचान तारले तैसे तुमाचे अभंगर चले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती बाह्य दाखवे आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले म्हणून नामेश्वरे चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती बाह्य दाखवे आरती तुकारामा अलिंग डांगरवती डोळ्याने वाही दुपारी प्रेम आले का आनंदी भोजन भयो वाळी विठ्ठल रखमाई ढोबारक विठ्ठल रखमाई ढोबारक ही सवावी माझी आस जन्म जन्मी तुझा पंढरीचा वार करी हरी चुकोनी संता संग सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान मागे पंढरीचा वार करी हरी चुकोनी अकल्पाविषयी भावित या कुळा माझे सकळा हरी कल्पनेची बाधा नव कोणी साळी संत मंडळी सुखी असो. अंखराचा वारा न राघोराज माझ्या विष्णुदासा भाविका नाममणी तया सवे कल्याण नमके निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा नव कोणी काळी संत मंडळी मागणी सुखी. तिथं प्रती आहे केशरी बाई पांडुरंगा. या संतास निर्विहीची मजली निर्विही काही न मागू तुका देवा. म्हणे आता उदारत मज होई ठेवी पायी संतांची या संतास निर्विहीची मज देई आणि कदुजे काही न मागू देवा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. कवरले हरी विष्णू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमन होऊन 450 375 वर्ष झाली. एकच विनंती करतो, फक्त 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट, अर्धाच मिनिट तुम्हाला भीक मागतो, सगळ्यांनी हात वरी करा.